या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. नव महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर अंतर्गत येणाऱ्या हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात नवीन एनसीसी ऑफिसचं उद्घाटन 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नव महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल शरद बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन समारंभात शाळा समिती अध्यक्ष सुरेश बाबू मंकणी, प्राचार्य स्मिता कांगुणे, एनसीसी ऑफिसर मेजर बी.डी. बनसोडे, उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे, पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत, औदुंबर सर्वगोड, महेंद्र रणधीर, गणेश नेवरे, मारुती शहाणे, प्राध्यापक प्रमोद चोंगे, प्राध्यापक अक्षय गवळी, प्राध्यापक राजशेखर पुजारी, प्राध्यापक अरविंद नडखांबे, प्राध्यापक श्रीराम कुलकर्णी, सेवक वर्ग आणि सर्व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात 1977 साली 53 कॅडेट्सचे सिनियर डिव्हिजन एनसीसी युनिट सुरू झालं. तेव्हापासून आजपर्यंत 400 ते 500 कॅडेट्स आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस दल, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आरपीएफ, एसआरपीएफ, एमएसएफ अशा अनेक संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. देश संरक्षणात हरिभाई देवकरण कॉलेजमधील एनसीसी कॅडेट्सचं मोठं योगदान राहिले. ही परंपरा अशीच पुढे चालत राहील असं मत एनसीसी ऑफिसर मेजर बी.डी. बनसोडे यांनी व्यक्त केलं. हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स देशसेवेत मोलाचं योगदान देत आहेत. हे सोलापूरसाठी ही गौरवाची बाब आहे. एनसीसी विभाग सक्षम करण्यासाठी सदैव कटिबद्ध असेल असं शाळा समिती अध्यक्ष सुरेश बाबू मंकणी यांनी मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य स्मिता कांगुणे यांनी एनसीसी विभागाला सर्वतोपरी मदत करण्याचं अभिवचन देऊन शुभेच्छा दिल्या. उद्घाटक लेफ्टनंट कर्नल शरद बाबर यांनी हरिभाई देवकरण कॉलेजच्या एनसीसी युनिटची कामगिरी कायम उत्कृष्ट राहिली आहे असे गौरवोद्गार काढले.